हे काय कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला बघत नेक्स्ट टाइम पार्टी सगळ्यात मी ब्लॉग घरी चालू नाही केला बोललो जाताना जिमला आता चालू होतं मग आई झाली माझी म्हणून तो काल फिरायला गेलो मजा आली आजचा ब्लॉग काय माहीत कसा होतोय सो बघत राहा लास्टपर्यंत जिमला जाऊन येतो मग आपण भेटूया ओके तो काय जिम करणार जिमवरून आलो ताते घरी सगळं जाऊन भेटू आपण ओके सो काय मी जिमवरून आलो आणि आता फ्रेश बीच झालो जेवायचं बाकी आहे जेवेल नंतर झोपून जाईल संध्याकाळी भेटेल काय तुम्ही बोलता पायल नाही तिच्या ब्लॉगमध्ये तर पायल आज घरीच आहे आज ती कॉलेजला गेली नाही कारण की तिला माहिती कारण का नाही गेली कॉलेजला का नाही गेलीस काल ईद काल काहीच कॉलेजला जात नाही 2 दिवस झाले जात नाही हां काल गेली काय माहित नाही आणि काही सांगत असतो काहीच तुम्हाला हा पायल पालांडे जी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत नाही कारण की ती गेलेली कॉलेजला म्हणून म्हणजे आज नाही गेली काहीच सुट्टी मारला ना आज तिने येस काय बोलायचं तुला काय बोलू सुट्टी मारली कारण उठायचा कंटाळा आला आज त्यामुळे आणि ब्लॉग का नाही बनवत ब्लॉग काय बनवू बघू आता डायरेक्ट बड्डेचा काही ब्लॉग बड्डे अजून किती डिसेंबर महिना बाकी अजून डिसेंबर आता जानेवारी 17 जानेवारीला बड्डे काय तिथं तेव्हा ती ब्लॉग बनवणार विचार करा म्हणजे 1 महिना अजून थांबेल काल कमेंट आले 3-4 कमेंट आले की पायल दिसत नाही म्हणून मी आज ब्लॉगमध्ये टाकलं जेवण झोपेन काय डायरेक्ट संध्याकाळी भेटू आपण तू मेरे को कैसा मारा कैसा मारा तू कैसा मारा मेरे को हाताला काय लागलंय काहीतरी लागलं माझ्या हाताला दोस्त सँडविच खिलाना गाइस ये रोज इधर रहेगा ना तो मैं इसको बोलती सैंडविच खिलाता हूँ रोज खिलाता है मेरे को खिला दे भूखे कि पेट भूखेगा पेट भर देगी तेरा भाग्य खुलेगा ये भूखा इधर वड़ा पाव खाते हुए घरी जाणार आहे ना सो गाइस मी घरी निघाले आहे अंधेरी जाणार आहे ना आता हाँ सकाळी किती जाणार मी पण येतो मला बोलला मी काम घेऊन ओके पप्पा कुठे आहेत माझे गाइस मला बनपाव घ्यायचा होता बट मी हे घेतला बनपाव पण घेणार पुढे जाऊन माझ्या दुकानात बट हे डोनट दिसलं म्हणजे तर मी डोनट घेतला माझ्या दुकानात घेणार सगळ्यात मी घरी आली तो तिथून घरी गेला आणि मी आता चहा ठेवलाय कारण की मी बनपाव घेऊन आले असे तर कप खूप सारे अरे ह्याचा चमचा कुठे गेला हा हे बघा इतका चमचा आहे तो इथंच त्याच्यात धूळ बसला कारण की ते इथंच असं ओपन असतं म्हणून सो अशा त्यातून खूप आहेत बट ते मी बाहेर नाही काढलेत चाय झाल्याच्या नंतर और चाय ये मैंने खुद बनाया है चाय झाल्याच्या नंतर मस्त बन मस्का खाणार आणि मग आता आपण ना डायरेक्ट रात्री भेटू कारण की मला थंबनेल पण बनवायचं आहे हां थंबनेल बनवायचं आहे का ब्लॉगसाठी सो फिर रात को मिळतं आहे डायरेक्ट बाहेर चुप जाएगी मी एकच हे घेतला बनपाव घेतला कारण की मी हे विसरले की मी गाडीवर पण खायला घेऊन आलंय परत ते डोनट पण घेऊन आलंय दादा बोलत होता की खा काय खायचं असेल तर पण मग नंतर मी एवढं सँडविच नको सँडविच 2 दिवस अगोदरच खाल्लेलं काल नूडल्स काय त्याच्या अगोदर सँडविच खाल्लेला मग मी बोलले की राहू दे मला बनपाव खाण्याची खूप इच्छा आहे बनपाव एवढं मस्त वाटतं ना बटर लावून चायसोबत आहा हा एक नंबर सो आता खाते मस्त यूट्यूब बघत बाय बाय काहीतरी विचार करते
आणि इथं रोजचं आहे कंटाळा. इथं काय समजतच नाही. तिला कुठली दवा देऊ, तिला कुठली दवा द्यायला लागेल काय? दवा हिंदी भाषा, मग काय औषध दवा. वा तिला दवा द्यायला लागणार आहे. काय आम्ही घरी गेलो, जेवण घेऊन आलो बाहेर. कुठलं तरी आसन करते वाटते, ताडासन करते. ताडासन येतं का आला? केलं नाही कधी? स्कूलमध्ये शिकवलं ना ताडासन, इंग्लिशमध्ये वेगळं. हां का? हे 3 ऑलरेडी तुटले. हा सकाळी ऑफिसमध्ये तुटला. हे 2 राहिले. ते चांगले नव्हते वाटत, असे 2 लांबडे आणि 3 छोटे. पण मी कापून टाकले. आता वाढते. गाइस नखून कट हो गया इसका, देखो. इधर नेल पॉलिश नहीं, इधर नेल पॉलिश है. वाह, ह्याच्याने खातो आपण. नेल पॉलिश लावत. अरे नेल एक्सटेन्शन करायची तेव्हा तर लावायचे, आता नाही लावत. काय आता बर्थडे येणार ना, तेव्हा मी करवणार नेल एक्सटेन्शन. आता मी नाही करवत, कारण की करवत काय आता मी नाही करायची. म्हणजे किती महिने झाले नाही करायची, कारण की हे जे नख होते ना माझे, ते खूप असं पातळ झालेलं, असं बोलतात ना पेपरासारखे झालेले ते नख. आणि माझी मम्मी ना झाले 1 महिना 1-2 महिन्यामध्ये मला रील्स काय पाठवायची माहिती आहे की हे जे नेल आर्ट करतात त्याच्याने इन्फेक्शन होतं, हे ते लिपस्टिक लावतं त्याच्याने इन्फेक्शन होतं हॉटेल, हे सगळं ती मला रील्स पाठवत असते. तर नेल आर्टचं बघितलं ना मी अजूनच घाबरली. त्या पोरीचे नख अशा पूर्ण सडून गेलेल्या आतून. आणि आपले काय नाही ते नाही, मी नेल आर्टचं बोलते. तर आता बर्थडे येणार ना, तर मी नेल एक्सटेन्शन करवणार. सॉरी, मी नेल एक्सटेन्शनचं आणि बॅड न्यूज, मला संडेला पण जॉबला जायचं. काय या संडेला फ्री नाही, मग आम्ही तर कुठे जाणार नाही मग फिरायला. या संडेला पण हिला जॉबला जायचंय. काय 2-3 तासासाठीच जायचंय फक्त. पूर्ण दिवस नाही. काम का बोझ आया इसके ऊपर. कंटाळा आलाय मला पण काय कमेंट वाचूया आपण. पडला असा तर तो काल माझा पडला. कुठे? बीचवर. हा, हिचा फोन काल गाईस पडला म्हणजे पडता पडता वाचला, पडला नाही पण आपडला. हिचाच फोन गाईस, माझा फोन कधी पडतच नाही. अच्छा, हे वाला 13 कमेंट 52 व्लॉगचे वाचले आपण. हा, काल वाचले ना बीचवर. सो गाईज हे कमेंट आहेत व्लॉग नंबर 53 जो आज पोस्ट केला 8 तास झाले करून. सो पहिला कमेंट आहे वैशू, एकदा दोघं पण अक्कलकोटला स्वामी समर्थांना नक्की एकदा भेटू. गाईज आमचं पुढच्या मनात फिक्स होतं, म्हणजे ते ट्रिप निघते ना तिथून आम्ही जाणार होतो, पण आमच्या कामामुळे आम्ही ते कॅन्सल केले. हा, कारण की आता कसं गाडीचं पण थोडं वेगळं म्हणजे सीन चालू आहे. पण माझं जॉब आता या संडेला आहे, पुढच्या संडेला पण असू शकतं, काय माहीत नाही. आणि सुट्टी तर आता मी नाहीच घेऊ शकत, कारण की आता खूप लोड आहे. कारण काय आम्ही आमचा ग्रुपच जाणार होता पूर्ण, सगळेजण आम्ही ग्रुपमध्ये जाणार होतो. आजच जस्ट टॉपिक काढलेला आहे ग्रुपवरती. पण मी बोलली की माझं नक्की नका समजू, कारण की माझ्यामुळे असं नको व्हायला की मी बोलली हा आणि पुढे जाऊन कॅन्सल करा, मग ते चांगलं नाही वाटत ना. सानिका मस्त मस्त, थँक्यू. त्याच्यानंतर ऋषभ सालपे, मस्त होता ब्लॉग, थँक्यू. सालपे नाही सालप. आणि त्याचा सेकंड कमेंट आहे फेवरेट कपल, थँक्यू. नंतर आहे जया भागवे, मी श्रावणी, बेस्ट कपल, बोथ लव यू, थँक्यू सो मच. नंतर आहे संजीवनी गणेश लिखे, तिने हार्ट कमेंट केले. नंतर आहे श्वेता म्हात्रे, तुमची एज काय आहे दोघांची? आम्ही ब्लॉग मध्ये सांगितलंय पहिला पण. हा, तरी पण 23 आणि जी 20 वाय. नंतर आहे नेहा चंद्रोकर, दादा तुम्ही फेवरेट कपल आहे, थँक्यू. नंतर अर्पिता धनावडे, नाईट ब्लॉग, थँक्यू. नंतर तुळशी मांडलिया, क्यूट कपल, थँक्यू. नंतर दीक्षा अलवेकर, खूप छान, थँक्यू. नंतर नरेश चव्हाण, पाचनची व्हिडिओ बनवणं प्लीज. आता फ्री जेव्हा मी होणार ना, जेव्हा बनवणार ना तेव्हा तुम्हाला दाखवू. अरे तुला कधी टाइम भेटेल तेव्हा. आता काय झालं, माझं काल हिनेरला राहिलं वेदांकडे. मी काय काल ना बीचवरून आलो ना आम्ही लोक, हा घरी गेला, पण मी मावशीच्या घरी गेले, कारण की वेदांचा प्रोजेक्ट करायचा होता.
आणि त्याचे सगळे प्रोजेक्ट काय मला जावं लागतं. मी गेले वीक सिनेला तिथेच ठेवून आली. तर मी त्याला काय बोलले की उद्या मला मी सकाळी जाता फोन करीन, कामाला जाता मला सिरियल द्यायला आहे. पण मग मी बोलले जाऊ द्या, कामाला कशाला येतं तर संध्याकाळी घेईन. तर आता मी घरातून निघाले. मोळ्याचा मित्र आहे बघ वेदांत, त्याचं नाव पण वेदांत सेव्ह केलं. दुपारी त्याला फोन केलेला ना मी, तर निघाली हॅलो वेदांत, आणि त्याचा आवाज थोडासा वेगळा वाटला. पण मला वाटतं दादा घरी आहे ना, दादाने फोन उचललाय की काय असं. तर तो बोल स्टोरेज फुल हो गया था मेरा. पबजी डाउनलोड केले ना काय म्हणून, पबजी खेळतो ना दादा टाइम काय म्हणून, त्यामुळे नंतर डिलीट करून टाकणार. मग नंतर मग नंतर मी त्याला बोलले हॅलो वेदांत, तो पण हा बोलला. मला वाटतं दादा बोलतो की काय. तर मी बोलले माझं इनहेलर राहिले ना काल, ते शेड्यूल आणून फेक ना खाली असं. तर तो काय बोललाच नाही. मी बोलले हॅलो वेदांत, होय वेदांत तुझ्याशी बोलते. तर ताई तू चुकीच्या वेदांतला फोन लावला. मी फोन घेऊन लगेच बघते. तर मी बोलले अरे हा, कारण की वेदांतच्या नावाच्या पुढे फक्त हार्ट आहे आणि ह्याचं नाव असं वेदांत सेव्ह केलंय ना, म्हणून मला एवढा घाण असायला. मी शी त्याने काय विचार माझं पण असं होतं का, मी रुजवताईला फोन करतो तर रुपाताईला लागतो. ते नाव असं सेम असेल ना ते कन्फ्युज होते. हे तर पूर्णच नाव सेम होतं, फक्त थोडा फरक नव्हता. सो गाईज काय बोलायचं तर नाही आहे, तू काय बोलणार. तब्येत तरी पण डाऊन वाटते का, थंडीच्या दिवसामध्ये असं होतं. तरी मी आज पेन स्वेटर केलं. घालून स्वेटरच्या आतमध्ये घातलंय की नाही वा काय नाही. काय करायचं आज कशाला काय करायचं. तरी काय थंडी पेन किलर खाल्ली मी संध्याच्या गाडीवरती गेलो ना तेव्हा खाल्लेली. काय बोलणार चाहते हो, मी काय काय करते काय ऍक्टिंग नाही, ऍक्टिंग काय ऍक्टिंग काय ते बोल. काय नाही असंच बोलते, चूप ना, नाही बोलायचं बोलणार. मला ना काय ते सांगायचं होतं. सकाळी चावडी थंडीमधनं सगळ्याचे ओठ गायस फाटतात बरोबर ना. दिसते का असं हे झालं सामने ती काढली. थंडीमधनं असं होतं. मी हे बोलत होती की आम्हाला काय माहिती. तुम्ही लोकांनी क्लिप बघितलं असेल ना, मी गाडीवरती गेलेली आणि मी माझ्या काकाशी बोलत होती की दोस्त मेरे को खिला दे, डोक्यात हात वगैरे. तर तुम्ही लोकांना असं विचार नका करू की म्हणजे ते आमच्यामध्ये बॉन्डिंगच असते. सो असं नाही की तो मोठा आहे म्हणून मी त्याला कसंही बोलते, तसं नाही. आणि तोच माझा काका आहे, म्हणजे पप्पांचा सक्का भाऊ, पण मी त्याला दादा बोलते. आणि पण आमच्या दोघांमध्ये बॉन्डिंगच असं आहे की आम्ही एकदम फ्रीली बोलतो. असं नाही तर पण नेगेटिव्ह कमेंट येतील की तू कशी बोलतेस त्याच्याशी, असं बाकी काय. सो गाईज आपण ब्लॉग इथेच एंड करूया आता. तो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल नव्हे तरी सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. तांबडी चमक देऊन आम्हाला नका लागा.